नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गव्हर्नमेंट एक्झाम्स या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की GMC सोलापूर 2025 साठीचे जे एक्झाम नोटिफिकेशन आलं होतं त्याचा तुम्ही फॉर्म भरला आहात. सगळं काही तुम्ही तुमच्या हिशोबाने पोस्ट सिलेक्ट केला असेल, सगळं झालेलं आहे. तर आता त्याची तयारी फ्रीमध्ये आपण या चॅनलवर करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण GMC सोलापूरबद्दल, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, त्याचं सिलेबस काय असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघितलेलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत ॲक्च्युअल सिलेबसला. आपल्याला या ठिकाणी महिन्याभरात सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना नक्कीच शेअर करा. तर आज आपण मराठी व्याकरणापासून याची सुरुवात करणार आहोत. हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे सिलेबसचा आपल्याला, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करूया मराठी व्याकरण या टॉपिकला. यामध्ये मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत शब्दांच्या जाती या व्याकरणातील एका सब टॉपिक पासून. तुम्ही 10वी पर्यंत शब्दांच्या जाती शिकलेलाच असाल मित्रांनो, तरी देखील आपण एखाद्या प्रकारची उजळणी म्हणून आज आपण या ठिकाणी शब्दांची जाती हे अगदी महत्त्वाचं आहे मित्रांनो पेपरसाठी. त्यामुळे या ठिकाणी याचे नोट्ससुद्धा तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देऊन टाकेन. तर आज आपण शिकणार आहोत विकारी शब्दामधील नाम आणि त्याचे प्रकार. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला माहिती असेल शब्दांच्या जाती काय असतात. शब्दांच्या जाती म्हणजे वाक्यामध्ये जे वेगवेगळे शब्द असतात त्यांचं वाक्यामध्ये काहीतरी काम असतं, त्या कामावरून शब्दांच्या जाती पडलेल्या आहेत. काही शब्द वाक्याची क्रिया दाखवतात, काही शब्द नामाऐवजी वापरला जातात, काही शब्दांचं नामच असतो, क्रिया करणारे असतात. अशा वेगवेगळ्या कामासाठी जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांच्या काहीतरी जाती पडतात, प्रकार पडतात. त्या जाती म्हणजे शब्दांच्या जाती असतात. त्यामध्ये शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे विकारी शब्द, ज्याला आपण सव्यय सुद्धा म्हणतो, आणि दुसरा आहे अविकारी शब्द, ज्याला आपण अव्यय असं देखील संबोधतो. तर पहिला आहे मित्रांनो विकारी शब्दामधील नाम. याचं आज आपण नाम म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती आहेत याची डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग बघूया काय असतो नाम. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नाम म्हणजे काय असतं, तर आधी त्याची व्याख्या आज आपण या ठिकाणी बघूया. प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना, व्यक्तींना, ठिकाणांना, प्राण्यांना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेले नाव म्हणजे नाम होय. याचा अर्थ असा मित्रांनो, आपल्या डोळ्याला ज्या गोष्टी दिसतात, जी व्यक्ती दिसते, जी प्राणी दिसते, त्या सर्वांना आणि आपल्या कल्पनेमध्ये जे काही वस्तू असतात त्यांना आपण एक काहीतरी नाव दिलेलं आहे. काहीतरी एक नाव दिलेलं आहे. तुमच्या समोर आता खुर्ची दिसेल, त्याला आपण नाव दिलेलं खुर्ची म्हणजे नाव. आता एखादं तुमच्या समोर बॅग असेल किंवा मोबाईल असेल, याला आपण मोबाईल असं एक नाव दिलेलं आहे मित्रांनो, त्यालाच आपण नाव म्हणत असतो. काय उदाहरण बघा, टेबल, राम, सोलापूर, मांजर, गोडवा, याला आपण नाव दिलेलं आहे मित्रांनो. कोणतीही वस्तू ज्याला आपण एखादं नाव दिलेलं असतो त्या नावालाच आपण नाम असे म्हणतो. तुम्हाला कळून गेलं असेल नाम म्हणजे काय. आता नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. ते मुख्य 3 प्रकार म्हणजे पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम, तिसरा आहे भाववाचक नाम. तर आपण याची डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. पहिला आहे मित्रांनो सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय असतं मित्रांनो, व्याख्या बघूया. एकाच जातीच्या किंवा गटाच्या सर्व वस्तूंना, प्राण्यांना, ठिकाणांना त्यांच्यातील सारखेपणामुळे जे एक नाव दिलेले असते त्याला आपण सामान्य नाम असे म्हणत असतो. हे एका संपूर्ण गटाला दिलेले नाव असते. तर मित्रांनो बघा,
याचा अर्थ काय? सामान्य नाम म्हणजे, सामान्य नाम म्हणजे काय असतो मित्रांनो, पूर्ण एक गटातील जे वस्तू असतात त्यांना आपण एक सामान्यपणे नाम दिलेलं असतो, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. आता उदाहरण मी देतो तुम्हाला, त्यावरून तुम्हाला कळून जाईल पूर्णपणे, व्याख्याच पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. आता बघा, नदी समुद्राला मिळते. नदी, जगात एकच नदी आहे का? भारतात एकच नदी आहे का? नाही आहे, खूप साऱ्या नद्या आहेत. त्यामध्ये गंगा नदी आहे, कृष्णा नदी आहे, गोदावरी नदी आहे, भीमा नदी आहे, परत आपले अशा खूप साऱ्या नद्या या ठिकाणी आहेत. परंतु आपण सगळ्या नदींचा जर उल्लेख करायचा असला तर आपण एक शब्द वापरतो, नदी म्हणून, फक्त नदी म्हणतो. आता एक 4-5 नद्या आहेत, ते तुम्हाला एकाच वाक्यात बसवायचे आहेत. मग तुम्ही काय म्हणतात? भारतात 5 नद्या आहेत असं म्हणणार. नद्या हे शब्द वापरणार तुम्ही असं नाही म्हणणार भारतात गंगा, यमुना, कृष्णा, भीमा, गोदावरी या नद्या आहेत, असं नाही म्हणणार. त्यामुळे तुम्ही एक शब्द वापरणार जे कॉमन असतं सगळ्यांना, त्याला आपण नदी म्हणतो. पुढे आहे मित्रांनो, मला शहर फिरायला आवडते. या ठिकाणी शहर, भारतात एकच शहर आहे का? नाही आहे, खूप सारे आहेत शहर. जसे चेन्नई आहे, बेंगळूर आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, अशा खूप सारे शहर आहेत, खूप सारे शहर आहेत. आपल्याला एक 10 शहरांचा जर उल्लेख करायचा असेल तर आपण शहरे असं म्हणतो का? असं प्रत्येकाचं नाव घेत बसतो का? नाही आहे, आपण त्याला एक शहर असं नाव दिलं, यालाच आपण सामान्य नाम म्हणतो. लक्षात ठेवा, पूर्ण त्या नामातील सारखेपणामुळे आपण जे एक सामान्य नाम देतो त्यालाच आपण सामान्य नाम म्हणतो. पुढे आहे, तो मुलगा हुशार आहे. मुलं, आता प्रत्येक मुलांचे नाव वेगवेगळे असतात. शाळेत शिक्षक म्हणले, सर्व मुले मैदानावर चला. मुले म्हणतात, असं म्हणतात का? उमेश मैदानावर चल, सुरेश मैदानावर चल, योगेश मैदानावर चल, राहुल मैदानावर चल, शशांक मैदानावर चल, असं म्हणत नाही. सर्व मुले मैदानावर चल, असं हे जे कॉमन नाव दिलेलं असतं त्याला आपण मुलगा, सामान्य नाम असे म्हणत असतो. पर्वत खूप उंच असतात. पर्वत एकच आहे का जगात? नाही आहे, खूप सारे पर्वत आहेत, परंतु आपण एक त्याला सामान्य नाम म्हणून ओळखतो, त्याला आपण पर्वत असे म्हणतो. पुढचं एक उदाहरण आहे, मी एक पुस्तक वाचले. पुस्तक, या ठिकाणी हे जे पुस्तक शब्द आहे मित्रांनो, हे सामान्य नाम आहे मित्रांनो. सामान्य नाम कसं असतो, जगात एकच पुस्तक आहे का? नाही आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या पुस्तकं आहेत. तर त्या सगळ्या जे वेगवेगळ्या नावाचे जे पुस्तक आहेत त्याला आपण एक सामान्य नाम दिलेलं आहे, त्याला आपण पुस्तक असं म्हणतो. हे जे पुस्तक आहे यालाच आपण सामान्य नाम असे संबोधतो. तुम्हाला कळून गेलं असेल सामान्य नाम म्हणजे काय. पुढचा प्रकार आपण बघूया, ते आहे विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय असं मित्रांनो, व्याख्या बघा, ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा किंवा ठिकाणाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. हे सामान्य नामातील एका घटकाला दिलेले नाव असते. आता बघा, विशेष नाम म्हणजे काय असतो, या ठिकाणी विशेष एका व्यक्तीला, ठिकाणाला किंवा प्राण्याला दिलेले नाव असते. विशेष म्हणजे फक्त एका व्यक्तीसाठी वापरला जातो. जसे की बघा मित्रांनो, भारत देश आहे. भारत म्हणलं ना, एकच देश आहे भारत पूर्ण जगामध्ये. भारत म्हणलं ना, आपल्याला भारताचा जो नकाशा आहे ते समोर येतो. असं एक विशेष नाम दिलेलं आहे. आता तुम्ही तुमचे स्वतःचे नाव बघा, कोणाचं सचिन असेल, कोणाचं असेल विराट असेल, कोणाचं रोहित असेल, कोणाचं राहुल असेल, हे असे जे विशेष नाव आहे त्याला आपण विशेष नाम म्हणतो. विशेष नाम म्हणजे काय असतो, तो एकटाच असतो. आता खुर्ची, मी एखाद्याला म्हणलं त्या रूम मधून खुर्ची आण, तो खुर्चीच आणेल, टेबल नाही आणणार. कारण खुर्ची काय, आपण विशेष नाम आहे मित्रांनो. खुर्ची म्हणलं ना, आपल्याला खुर्चीच लक्षात येईल का? कारण आपण विशेष नाम दिलेले आहे. त्यामुळे असं काही उदाहरणं बघूया, त्यावरून तुम्हाला कळून जाईल. भारत माझा देश. भारत हे विशेष नाम,
जगात एकच आहे, भारत. दुसरं कुठलं देश नाही आहे ज्याचं नाव भारत आहे म्हणून आपण विशेष नाम दिले. गंगा एक पवित्र नदी आहे. गंगा हे एक विशेष नाम आहे मित्रांनो. गंगा नदी म्हणलं तर आपल्याला गंगा नदीच आठवतं, दुसरं कुठली नदी आठवत नसते. त्यामुळे मित्रांनो गंगा हे एक विशेष नाम आहे. सचिन उत्तम क्रिकेट खेळतो. सचिन, हे जे सचिन आहे मित्रांनो, यालाच आपण विशेष नाम म्हणतो. काय कळालं मित्रांनो? तर अशा पद्धतीनं विशेष नाव दिलेलं असते. सोलापूर हे महाराष्ट्रातील एक शहर आहे. सोलापूर, आता हे जे सोलापूर आहे ते विशेष नाम आहे मित्रांनो. जगात कुठलंच दुसरं शहर नाही की ज्याचं नाव सोलापूर असेल, नाही आहे. आपण विशेषच नाव दिलेलं आहे त्याला. शब्दावरून तुम्हाला कळलं असेल, विशेष. विशेष म्हणजे एकच, दुसरं कोणी नाही असं पद्धतीने. हिमालय सर्वात उंच पर्वत आहे. हिमालय विशेष नाम दिलेलं आहे. हिमालय असं नावाचं दुसरं कुठलं पर्वत आहे का? नाही आहे, एकच आहे. त्यामुळे आपण त्याला विशेष नाम असे म्हणतो. कळालं मित्रांनो? सामान्य नाम आणि विशेष नाम यामध्ये फरक तुम्हाला कळाला असेल. आता तेच फरक आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया मित्रांनो. सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातील फरक या ठिकाणी आपण बघूया मित्रांनो. तर पहिला बघा सामान्य. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या चित्रात या ठिकाणी काय दिसत आहे मित्रांनो? नदी. नदी वाहत आहे. याला आपण काय म्हणणार? नदी वाहत आहे असं म्हणणार. नदी हा शब्द वापरला. नदी हा सामान्य नाम आहे. परंतु या ठिकाणी आता तुम्हाला सांगितले, या ठिकाणी गंगा नदी ह्याला नाव दिले. हे जे गंगा नाव दिलेलं आहे, गंगा हे विशेष नाम आहे. परंतु हे जे नदी आहे हे सामान्य नाव आहे. गंगा नदी वाहत आहे, गंगा हे विशेष नाम. अशा पद्धतीने. दुसरं बघा, या ठिकाणी शिक्षक आहेत. शिक्षक शाळेमध्ये शिकवतात. आपण शिक्षक म्हणलं तर सगळे शिक्षक आपल्याला आठवतात. काही शिक्षक म्हणजे अशा पद्धतीने समजून घ्या मित्रांनो की शिक्षक आणि काय योगेश सर. आता बघा, शिक्षक हे सामान्य नाम आहे आणि योगेश सर हे विशेष नाम आहे. आता तुमच्या शाळेमध्ये शिक्षकांचे नाव आहेत वेगवेगळे. योगेश सर असतील, दिनेश सर असतील, उमेश सर असतील, असे वेगवेगळे जे नावं आपण देत असतो. ज्या नावाचं एक स्पेसिफिक विशेष नाम आपण एका शिक्षकांना असतो त्याला आपण विशेष नाम म्हणतो. सामान्य नाम म्हणून आपण शिक्षक वापरतो. कळालं असेल तुम्हाला डिफरन्स. यामध्ये काय सांगायचं आहे मित्रांनो? तर विशेष नाम म्हणजे एकच असते ती व्यक्ती, दुसरी कोणतीही व्यक्ती ती नसते. सामान्य नाम म्हणजे पूर्ण ग्रुपला आपण संबोधित केलेलो असतो. या अशा पद्धतीने सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यातील फरक तुम्हाला कळून गेला असेल मित्रांनो. पुढे आहे मित्रांनो नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम व्याख्या बघा. ज्या नामाने व्यक्ती वस्तूमधील गुण, भाव, भावना किंवा स्थिती, अवस्था यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. ज्या नामावरून आपल्याला एखादा गुण, एखाद्या व्यक्तीचं गुण, एखादं भावना, एखाद्याची स्थिती आपल्याला लक्षात येते त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. आता या गोष्टींना स्पर्श करता येत नाही, त्या फक्त अनुभवता येतात. स्पर्श करता येत नसतो या नामांना. उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल उदाहरणावर. अनुभवाने शहाणपणा येतो. हे शहाणपण असं काही वस्तू आहे का, काय व्यक्ती आहे का ज्याला आपण स्पर्श करू शकतो? नाही आहे. हे एक गुण आहे. शहाणपण एक गुण आहे, त्याला आपल्याला अनुभवावा लागतो. काय त्यामुळं शहाणपण हे भाववाचक नाम. हे भावना आहेत, आपल्याला अनुभवाव्या लागतात भावना. काही असं एखादं वस्तू नसतं. शहाणपण काय वस्तू आहे का? नाही आहे. त्याला आपल्याला अनुभवावा लागतो, त्यालाच आपण भाववाचक नाम असे म्हणतो. पुढं, मला खूप आनंद झाला आहे. आनंद हे एक भावना आहे आपली. आनंद असं काय, आनंद विद्यार्थ्यांचे नाव सुद्धा असतात, परंतु आनंद होणे हे काय वस्तू आहे का असं मित्रांनो? ज्याला आपण स्पर्श केलो, हे आनंद लय चांगला आहे रे असं म्हणतो का? नाहीये.
आनंद ही एक भावना आहे, ते अनुभवावंच लागतो म्हणून त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. तसंच दुःख, दुःख देखील काय असं एखादी वस्तू आहे का? नाही आहे, त्याला आपण अनुभवत असतो. काय मित्र? त्यामुळं भाववाचक नाम या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर पुढचं आहे प्रामाणिकपणा. हा सर्वोत्तम गुण आहे. प्रामाणिकपणा वाक्यातच म्हणलं गुण आहे. भाववाचक नाम. पुढे आहे फुलांचे सौंदर्य मनाला मोहून टाकते. सौंदर्य हे गुण आहे मित्रांनो. त्यामुळं लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही शब्दावरून जर आपल्याला एखाद्याचं गुण, भावना किंवा स्थिती लक्षात आली तर त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो. सर्वांचे बालपण छान असते. बालपण ही जी आहे एक स्थिती आहे मित्रांनो, अवस्था आहे. काय अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की भाववाचक नाम कशाला म्हणतो. तर अशा पद्धतीने हे 3 प्रकार आहेत. पहिला आहे मित्रांनो सामान्य नाम, जे पूर्ण समूहाला दिलेलं नाव असतं. दुसरा आहे मित्रांनो विशेष नाम. विशेष नाम म्हणजे एक स्पेसिफिक नाव, एका व्यक्तीला, एखाद्या प्राण्याला, एखाद्या वस्तूला विशेष नाव दिलेलं असतो म्हणून त्याला आपण विशेष नाम म्हणतो. तिसरा आहे मित्रांनो भाववाचक नाम. त्या शब्दावरून आपल्याला एखाद्याची भावना, स्थिती किंवा एखादा गुण लक्षात येतो म्हणून आपण त्याला भाववाचक नाम असे म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आहे मित्रांनो. नाम आणि नामाचे प्रकार. पुढील व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार शिकणार आहोत मित्रांनो. असेच प्रकारचे चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या YouTube चॅनलवर भेटून जातील. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. काय आता महिनाभरामध्ये आपल्याला या ठिकाणी सिलेबस पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलला फॉलो करून ठेवा आत्ताच्या आत्ता. तुम्हाला याचे नोट्स सुद्धा टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून देणार आहे. उद्यापर्यंत आपण एखादं टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण तयार करणार आहोत. गव्हर्नमेंट एक्झाम्स याच नावाने. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करून मागच्या व्हिडिओचे आणि ह्या व्हिडिओचे सुद्धा नोट्स डिटेलमध्ये मी तुम्हाला देऊ करणार आहे मित्रांनो. त्यामुळं आजच्यासाठी एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि 2 मित्रांना तुमच्या नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.